खड्ड्यांनी नाही तर माणुसकीने भरला रस्ता। अण्णा ग्रुपचा लोकहितासाठी अनोखा पुढाकार। निष्क्रिय बांधकाम विभागाला सणसणीत चपराक। वैराग माढा हा रस्ता म्हणजे जणू खड्ड्यांचं राज्य। दररोज हजारो लोक या महामार्गावरून प्रवास करताना धडधडत्या मनाने घरी पोहोचतात। अनेक अपघात झाले, काहींनी प्राण गमावले, तरीही सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद प्रशासन मात्र गाढ झोपेतच। वारंवार मागण्या, निवेदने, पण उत्तर नाही। गावकऱ्यांच्या सहनशक्तीचा अंत झालाच होता। अखेर समाजातील एक जबाबदार गट पुढे आला, अण्णा ग्रुप। स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून समाजासाठी हृदय ओतून अण्णा ग्रुपचे अध्यक्ष वैजनाथ आदमाने आणि मेजर जगन्नाथ आदमाने यांनी रविवारी स्वतः रस्त्यावर उतरून मुरुम खडी टाकत खड्डे बुजवण्याची मोहीम हाती घेतली। हा केवळ रस्ता दुरुस्त करण्याचा उपक्रम नव्हता, तो सरकारी यंत्रणांच्या बेफिकिरीला दिलेला जोरदार चपराक होता आणि त्याचबरोबर समाजात माणुसकीचा, जबाबदारीचा दीप प्रज्वलित करणारा एक आदर्श होता। अण्णा ग्रुपने यापूर्वीही अनेक सामाजिक उपक्रम राबवले। शाळांना मदत, पर्यावरण संवर्धन, रक्तदान शिबिरे, गरजूंसाठी सहाय्य, स्मशानभूमी सुधारणा आणि आता लोकांच्या सुरक्षिततेसाठी स्वतः पुढे येऊन त्यांनी सिद्ध केले की समाजासाठी हृदय असेल तर अधिकारपदाची गरज नसते। गावकऱ्यांनी या कार्याचे मनपूर्वक कौतुक करत आता प्रशासनाला प्रश्न विचारला आहे, ज्यांच्याकडे निधी, यंत्रणा, जबाबदारी आहे ते झोपलेले का, आणि ज्यांच्याकडे फक्त भावना आहेत तेच कामाला का लागले, असे चित्र वैरागमध्ये पाहायला मिळत आहे। हा रस्ता कायमस्वरूपी मजबूत डांबरीकरणाने तयार करावा आणि अण्णा ग्रुपने दाखवलेली सामाजिक जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाने शिकावी। वैराग माढा रोडवरती जीवघेणे खड्डे पडले होते। अण्णा ग्रुपच्या वतीने आम्ही हे कुणाचा तरी जीव वाचावा त्या उद्देशाने आम्ही खड्डे बुजवायचं काम करतोय। आम्ही वारंवार तक्रार करून देखील पाटबंधारा विभाग असो, नगरपंचायत असो, फक्त बॅट देण्यापुरतं काम करते ते लोक। ते येऊन प्रत्यक्ष कामाला मात्र कोणी येत नाही। उद्या शाळा चालू होते, ऊसाची ट्रॅक्टर चालू आहेत, त्याच्यापासून कुणाचा तर जीव वाचावा म्हणून आम्ही सामाजिक बांधिलकी म्हणून हे काम करतो।